सर्वात जास्त यांनी सांगितलेले म्हणून माझ्यातर्फे प्राईज देतोय आपण सगळ्यांनी टाळ्याचा जोरात. सुरेश सीताराम पेलू. सुरेश सीताराम पेलू. तुम्हाला माहिती आहे पूर्वी काय असायचं, पूर्वी कसं असायचं, 5 नावं झाली, 5 अक्षरी नावं असायची, म्हणजे 2 नावं मिळून म्हणजे राजकुमारी, राज एक वेगळं आणि कुमारी म्हणजे 5 नावं. ओम प्रकाश, ओम आणि प्रकाश कळलं का असेल म्हणजे 5 म्हणजे पूर्वीचे काळा आणि 5 मुलं असायची बरोबर. पूर्वी अशी 5 अक्षरी नावं असायची आणि 5 मुलं असायची. मग थोड्या वेळाने कालांतराने 4 मुलं, 4 नावं, राजाराम, सीताराम, एकनाथ, आता हिराबाई म्हणजे ताराबाई, असे म्हणजे 4 नावं आणि 4 मुलं असायची. म्हणजे जमाना कसा बदलतो ते बघा. त्याच्यानंतर आम्ही 3 नावांचं, कुंदन, राजेंद्र, सुषमा, किशोर, संजय, अजय आणि 3 पोरं. आता त्याच्यानंतर 2 नावं, जय, राज, बघा ना आहे की नाही, आणि 2 मुलं. हा आधी बनव. हा तर आता 2 मुलं बघा, 2 नावं आणि 2 मुलं बरोबर. आता पुढचा जमाना कसा, 1 मुलगा म्हणजे नाव पण कसे चायनामध्ये चालू झालंय, जपानमध्ये चालू झालंय, सु तू अजून काय मी बोलत नाही. तर आणि मुलं पण किती आहेत. आता पुढचं भविष्य अजून काय येईल काय कळत नाही बाबा आपल्याला. मागेच येतं मागचं भविष्य. चला आता पुढचं आपल्याकडे नंदा खैरे यांना एक गाणं गायची इच्छा आहे. रुपेरी वाळूत माडांच्या वनांती.
खूप छान. आता आपल्याला आपण हा जो कार्यक्रम आपली करतोय तुला गाण्याच्या पहिला येतं ना हे तो बर्थडे मध्ये राहिलास त्या निमित्ताने शैतान हाजीर झाल्या मध्ये आता एक गाणं होईल त्यानंतर आपण ह्या महिन्यामध्ये अरे या महिन्यात ये असं ज्यांचे वाढदिवस होते त्या सर्वांनी नंतर पुढे यायचं आपण वाढदिवस सगळ्यांचे साजरे करणार आहोत. या महिन्यात होते त्याने एक खायला मिळेल ना जे केक कापणार त्याला केक नाही मिळणार. अरे कोण आहे नेल्सन? अविनाश पण नाही आला. येणार ज्योती आणि विलास चव्हाण. विलास, ज्योती आणि संजय. हा संजय. हम समझ के लेंगे केक खाने को मिलेगा ना बहुत काय माहिती त्यांनी अजून माईकच नसता सोडला. पुन्हा संजय असता तर माईक तुम्हाला भेटलाच नसता. हा खायला येतोय तर म्हटलं तू काय टेन्शन आता संजय आपल्यासमोर गाणं घेईल त्यानंतर आपण बर्थडे साजरा करू. मराठी गाणं गायची मला इच्छा झाली. एवढी मराठी गाणं ऐकल्यामुळे एक मराठी गाणं आपल्या मित्रांसाठी. लागणार साजरा आहे त्याचा. देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला. तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला. तूने हंस के जो बोला मन पंछी बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला मन का मालूम न सकेला. बोला बाई 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 मन मोरा कसा पिसारा फुलला. बाला मेरा मन ये पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला मन पंछी बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला मन का मालूम न सकेला. बोला बाई 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 मन मोरा कसा पिसारा फुलला फुलला. बघा पहिल्या नंबरला तेव्हा पागल होते. तू फुलवायचं की नुसतं फुलवायचं. आता तू फुलवायचं की नुसतं फुलवायचं. शिंगरू मेला फुलपाट्याला असं नाही चालायचं. आता तू फुलवायचं की नुसतं फुलवायचं. तू एक इशारा कर तू तेरे लिए जान मैं दे दूं. आता तू फुलवायचं की नुसतं फुलवायचं. तू एक इशारा कर तू तेरे लिए जान मैं दे दूं. तू चाहे तो नाम पे तेरे मैं अक्का मुंबई कर दूं. तू बोल बस तुझे चाहिए क्या वा कोला या खरदाई. बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला. मेरा मन में पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला मन पंछी बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला मन का मालूम न सकेला. बोला बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला. खायला पिवा बोला बोला. अरे आखी मुंबई गेले कोणी लोक गावाच्या कया. हा मुंबई कोल्यांची तुम्ही आखी मुंबई कोल्हा देवाला निघाले. कोई मेरा नाम पूछे तेरा नाम बताता हूँ मैं. कोई मेरा नाम जो पूछे तेरा नाम बताता हूँ मैं. तेरा घर के भूल के रास्ता तेरे घर तक आता हूँ मैं. तू
प्यार मेरा दिलदार हुआ तेरे प्यार में बड़ा निकलना बोला भाई 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 मन मोरा का कसम सारा फुलला फुलला देख के मेरे मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंसते जो बोला मन बच्ची बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन का मालूम से गेला बोला भाई 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 मन मोरा का कसम सारा फुलला फुलला कसम सारा फुलला भाई भाई मन मोरा का कसम सारा फुलला फुलला. अरे वा धन्यवाद धन्यवाद. शिवाजी हा मित्र आहे, याच्यावरती माझं खूप प्रेम आहे आणि याचं चांगलं व्हावं असं मला वाटतं, म्हणून हा जो व्हिडिओ आता तर कृपया त्याच्या बायकोकडे देऊन दाखवा. त्याच्या बायकोला सांग तो मुंबई आखी देते कोणला. त्याला विचारावं कसा काय सुचला.